नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स आहे, त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे. आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर अमृता थिटे मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर अमृता थिटे या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये त्या पूर्ण वेळ कार्यरत आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये त्यांनी अनेक यशस्वीरित्या प्रसूती आणि सर्जरीज आणि या विषयामध्ये काम केलेलं आहे. त्यांचा या विषयामध्ये हातखंडा आहे. तर या एका तज्ज्ञ डॉक्टरांकडनं आपण आज काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, त्याच्याबद्दल जे प्रश्न आपल्या कायम मनात येत राहतात. सर्वप्रथम मला आपल्याला असं विचारायचं आहे डॉक्टर अमृता, की गर्भधारणा होण्याच्या अगोदर, म्हणजे ज्याला आपण प्री कन्सेप्शन म्हणू, त्याच्यासाठी सल्ला घेणं, डॉक्टरांना भेटणं हे सर्व महिलांसाठी गरजेचं आहे का? नमस्कार. तसं पाहिलं तर ह्या प्रश्नाचं उत्तरासाठी सध्याच्या लाईफस्टाईलनुसार आणि सध्याच्या जनरेशनसाठी हे मस्ट आहे. कारण प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे ही तुमची एक पुढचं भविष्यातलं तयारी म्हणू शकतो किंवा नेक्स्ट जनरेशनसाठी तुम्ही तयार आहात का नाही. व प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग यामध्ये नवरा बायको दोघांनी हॉस्पिटलमध्ये एकदा व्हिजिट करणं, भेटणं महत्त्वाचं आहे. प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग गर्भधारणेपूर्वी ही एक आरोग्याची तुमची पूर्ण शरीराची तपासणी आहे. यामध्ये तुम्हाला प्रिव्हियसली कोणते डिसीजेस असतील, थायरॉइडचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास, डायबेटीस असेल किंवा तुमचे अनुवंशिक काही दोष असतील जे तुमच्या आधीच्या पिढ्यांमध्ये असतील, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात येतात आणि ते बाळामध्ये येण्याच्या अगोदर आपण त्यानुसार काहीतरी ट्रीटमेंट देऊ शकतो, उपाययोजना करू शकतो. त्याचसोबत गर्भधारणेचा तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा तुमचं प्लॅनिंगमध्ये आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक ठराविक काळानंतर 6 महिने, वर्षभरानंतर जर गर्भधारणा राहत नसेल, तर तुम्ही त्यानंतर जाऊन पुढचं म्हणजे मग याच्यामध्ये मेंटल हेल्थ अफेक्ट होते, तुमची फिजिकल हेल्थ अफेक्ट होते. त्यानंतर मग तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सल्ला, मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करता किंवा वेगवेगळ्या टेस्ट करता. तर हे आपण प्रिपेअर होऊनच पुढची स्टेप घेतलेली पूर्वतयारी असते, ते चांगली असते. बरोबर आहे. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये परवा एक फार महत्त्वाची मोठी गोष्ट झाली की एक व्यक्ती जिचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं, तिची यशस्वी गर्भधारणा झाली, त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी झाली आणि बेबी आणि आई दोघंही चांगले आहेत, दोघांची आता सुखरूप आहेत आणि त्यांचा आता डिस्चार्ज पण झालेला आहे. तर या अनुषंगाने एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की काही स्त्रियांना हृदयविकार असतो किंवा असं अंग प्रत्यारोपण झालेलं असतं, तर अशा महिलांमध्ये गर्भधारणा होऊ शकते का आणि त्याच्यामध्ये काही जास्तीची जोखीम असू शकते का? एक नॉर्मल प्रेग्नन्सी प्लस त्यामध्ये आईला आधीचं काहीतरी डिसीज आहे किंवा काही सर्जरी झालेली आहे, ट्रान्सप्लांट झालेला आहे, तर ही डेफिनेटली एक कॉम्प्लिकेटेड किंवा जोखमीची परिस्थिती आहे. पण यामध्ये गर्भधारणा असू शकते, राहू शकते, पण त्यामध्ये एक वेगळा तुमचा टीम अप्रोच असणार. यामध्ये तुम्ही फक्त गायनेकोलॉजिस्टकडे पुढे तुमचं प्रेग्नन्सीच्या रिलेटेड ज्या व्हिजिट आहेत किंवा जी ट्रीटमेंट आहे त्यासोबतच तुमचे जे जर लिव्हर ट्रान्सप्लांटशी रिलेटेड असेल, हार्ट डिसीजशी रिलेटेड असेल, तर कार्डिओलॉजिस्ट प्लस फिटल मेडिसिन. कारण ज्या रुटीनचे जे औषधं आहेत, रुटीनचे जे इंजेक्शन्स आहेत, त्याशिवाय व्यतिरिक्त जे अँटीकोॲग्युलंट काही पेशंट्समध्ये म्हणू शकतो, त्यांचं प्रमाण कमी जास्त, मग त्यांचे वेगवेगळे फॉर्म असतात इंजेक्शन किंवा टॅबलेट्सच्या दृष्टीने, ते वेळोवेळी आपल्याला टेपर करावे लागतात, कमी जास्त प्रमाणात करावे लागतात. तर ह्यासाठी टीम अप्रोचच्या दृष्टीने ANC व्हिजिट रुटीनपेक्षा आपण त्या थोड्याशा जास्त ठेवू शकतो आपण. म्हणजे जरी त्याच्यात जोखीम जास्त असली, गर्भधारणा होऊ शकते, फक्त जास्त टीम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, त्याच्यामध्ये बाकीच्या म्हणजे गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञाच्या व्यतिरिक्त इतर तज्ज्ञ डॉक्टर पण त्याच्यामध्ये सम्मिलित असतील, त्या सहभागी असतील त्यांचं. पण हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. कमलनयन बजाजमध्ये त्याचं वैशिष्ट्य याच्यासाठीच असं आहे की एका छताखाली या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. दुसरा एक प्रश्न बरेचदा विचारला जातो की गर्भधारणा राहण्यासाठी किंवा गरोदर होण्यापूर्वी जीवनशैलीमधले कुठले बदल उपयुक्त ठरू शकतात आणि मानसिक आरोग्याचा त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो? मानसिक आरोग्याचा स्ट्रेसमुळे, म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव, अँझायटी हे काही असतात, हे सगळे असे कर्टन असतात ह्या गोष्टींवर. म्हणजे आपण दररोज या सगळ्या गोष्टींना फेस करत असतो, पण आपण थोडा वेळ काहीतरी
त्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत किंवा त्या गोष्टींना जास्त सिरियसली घेत नाहीत. पण गर्भधारणेच्या वेळेला पूर्ण बॉडी फिजिओलॉजी चेंज होते. त्यामध्ये तुमचं फक्त फिजिकल चेंजेस होत नाही तर मेंटल चेंजेस पण होतात. तर स्ट्रेस, तणाव ह्या गोष्टींमुळे बाळाच्या वाढीवर पण परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम तुम्ही हेल्दी असाल तर तुमची हेल्थ आहे ती बाळाला पूरक ठरते पुढे जाऊन. तर त्यासाठी व्यायाम करणे, थोडंसं ॲक्टिव्ह राहणे, प्लस तुमचे जर आधीचे काही डायग्नोस्ड असतील PCOS किंवा ओबेसिटी रिलेटेड, जे पुढे जाऊन बाळाच्या वाढीमध्ये तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये, तुमच्या ANC जर्नीमध्ये तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. तर ह्या गोष्टी आपण आधीच काउन्सिल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणखीन एक प्रश्न विचारला जातो की गरोदर होण्यासाठी नैसर्गिकरित्या किती वेळ प्रयत्न केला पाहिजे आणि तज्ञांचा सल्ला कधी घेतला पाहिजे? गरोदर होण्यासाठी नैसर्गिकरित्या म्हणलं तर वयाच्या याच्यानुसार 35च्या आधी जर वर्षभर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला यश येत नसेल तर 1 वर्षाचा कालावधी हा काउंट केला जातो. आणि 35 नंतर नॉर्मली 6 महिने हा कालावधी असतो, तो कन्सिडर केला जातो की तुम्हाला एक स्पेशालिस्टची गरज आहे ज्यामध्ये ते तुम्हाला गर्भधारणेविषयी मार्गदर्शन करू शकतील. आणि गरोदरपणामध्ये आहार विहार कसा असावा किंवा जीवनशैली कशी असावी याबद्दल काही मार्गदर्शन करू शकता? जीवनशैली, आहार गरोदरपणामध्ये एकतर तुमचं सगळ्यात आधी तुमचं वजन व्यवस्थित कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. कारण काही वेळेला काय असतं, BMI जास्त असतो. BMIशी रिलेटेड जे इश्यूज असू शकतात पुढे जाऊन, ओबेसिटी, हायपरटेन्शन, डायबिटीस हे प्रेग्नन्सीच्या वेळेला जास्त फलग्रेट होऊ शकतात. तर त्यावेळेला त्या हिशोबाने तुमचं प्रथिने, फॅट आणि कर्बोदके ह्यांचं एक बॅलन्स्ड डाएट असतं ANCमध्ये. पर्टिक्युलरली कॅलरीच्या वाईज आपण चार्ट डिवाइड करून ठेवलेला असतो. तर त्यानुसार तुम्हाला डायटिशियनच्या सल्ल्यानुसार, तुमच्या ऑब्स्टेट्रिशियनच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये त्यांचा समावेश केलेला असू लागतो. सोबतच तुमचं हायड्रेशन मेंटेन राहिलं पाहिजे आणि ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. जर आपण नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने विचार करत असू तर आपले तेवढे मसल्स, स्नायू, त्या दृष्टीने तुम्हाला 2nd ट्रायमेस्टर, 3rd ट्रायमेस्टर कधी कोणती ॲक्टिव्हिटी केलेली पाहिजे. ANC व्यायाम जे म्हणतात आपण अँटीनेटलमध्ये, तर त्या दृष्टीने पण आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. व्हेरी गुड. आणखीन एक शेवटचा प्रश्न असा की गरोदरपणामध्ये लसी घेणं सुरक्षित आहे का किंवा घ्याव्यात किंवा घेतल्या तर कुठल्या घ्याव्यात? गरोदरपणामध्ये लसी घेणं ज्या रेकमेंडेड आहेत त्या आपल्या आहेत टिटॅनस, डिफ्थेरिया आणि आपण फ्लू वॅक्सिन, प्लस आताचा जो एक पॅन्डेमिक येऊन गेला कोरोनाची लस. ठीक आहे, कोरोनाची लस ही शिफारसीनुसार तुमच्या ज्या एरिया वाईज प्लस तुमचे जे गव्हर्नमेंटचे इंडिकेशन मार्कर्स ठरवले आहेत त्यानुसारच घेतले जावेत. त्याच्यानंतर जे प्रेग्नन्सीच्या आधी तुमचं रुबेला आणि हेपॅटायटिस B वॅक्सिनेशन झालेलं पाहिजे. कारण हे वॅक्सिन्स आहेत हे लाईव्ह वॅक्सिन आहेत. हे प्रेग्नन्सीच्या ड्युरेशनमध्ये बाळावर पण परिणाम करू शकतात. तर त्यामुळे प्रेग्नन्सीच्या आधीचं तुमचं हेपॅटायटिस आणि रुबेला वॅक्सिनेशन हे मस्ट आहे. आणि प्रेग्नन्सीच्या ड्युरेशनमध्ये तुम्ही टिटॅनस वॅक्सिन, फ्लू वॅक्सिन अँड त्याच्यानंतर बूस्टर वॅक्सिन असतात जे लेट 2nd ट्रायमेस्टर आणि अर्ली 3rd ट्रायमेस्टर 27 ते 34 आठवड्याच्या दरम्यान देतात. ते घ्यावे लागतं. ते शेड्यूल प्रमाणे घेणं फायद्याचं असतं आईसाठी आणि बाळासाठी. डॉक्टर अमृता मॅडम, आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी इतकी महत्त्वाची माहिती दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.